ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करून उपस्थित भाविकांबद्दल सद्भाव प्रकट करू। वारिया साधनेमधलं पंढरपुरातल्या चिंतनाचं गुरुपौर्णिमा सोडून या क्रमातलं आजचं हे शेवटचं प्रवचन आहे। प्रवचनाची अभिव्यक्ती ही मूळ स्रोत भगवंताकडूनच असतो, त्यामध्ये सगळ्या छटा असतात। कारुण्यप्रधान आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे, थोडं स्पष्ट बोलण्याचाही प्रकार असतो, सगळ्याच्या पाठीमागं कळकळ असते। तर या कळकळीनुसार तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिडभाड तुका म्हणे सान थोर। या पद्धतीचं बोलणं कधी कधी ज्यांना बोलायचे ते हजर नसतात आणि इतरांना ते ऐकावं लागतं, पण इतरसुद्धा कधीतरी त्या क्रमात जाणारे असतात, त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांना उपयोग होतो। फार वेळेला आम्हाला हा प्रसंग येतो, चुका ज्यांनी केलेल्या नसतात त्यांना चुकीबद्दल ऐकावं लागतं, पण काहीच उपयोग होत नाही असं नसतं। त्यांच्या जीवनात त्या चुका होऊ नये म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो। तेव्हा आता सगळ्यात पहिला मुद्दा, मला समाजाबद्दलची स्थिती पाहून समाजाबद्दल उपेक्षा निर्माण होत चालली, पण ती जसं मी प्रवृत्तीच्या बाबतीत सांगत असतो की 15% लोकांचं गृहीत न धरता प्रवृत्ती करावी लागते। तसं उलट 15%च ऐकवायदोघे लोक राहिले, 85% ऐकवायदोघेच लोक राहिले नाहीत, अशी वस्तुस्थिती आहे। दोन फायदे होतात, स्वांत सुख आहे, आपल्याला चिंतन होतं काही पॉईंटचं प्रवचन कीर्तनातून, काही नवीन स्फूर्ती जर आतून झाली तर ते आपल्याकरता सुद्धा श्रवण असतं, अशा अर्थानं थोडा फायदा असतो। काही जे 10% लोक जाणकार असतात त्यांना फायदा असतो, बाकीच्या 80% लोकांना कधी कधी हे पालथ्या घड्यावर पाणीच असतं। इतके निब्बर आणि स्वतःप्रामाण्यवादी लोक झाले आहेत, आपण जे ठरवलेलं असतं तसंच वागत असतात। आपल्या दिंडीतले 10-10 दिवस देणारे लोकसुद्धा द्वादशी न सोडता सकाळीच पळाले,
म्हणून मी सांगितलं त्यांचं बोलणं तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं, पण कधीतरी तुम्ही या चुका केलेल्या असतात आणि पुढं करणार असतात, त्या दृष्टीनं तुम्हालाही त्याचा उपयोग होईल. आता ज्यांच्यासमोर बोलतो त्याने या चुका केल्या नाही का? कार्तिकीला कित्येक वर्ष विषय झालेला आहे की द्वादशीचं प्रवचन करून केल्याशिवाय जायचं नाही, पण आमचं येरे माझ्या मागलं दरवर्षी तेच असतं. काय आहे, फार अवघड गोष्ट आहे. समाजाबद्दल उपेक्षा संतांना कधी कधी जी निर्माण होते त्याला समाजच कारणीभूत आहे, असं आहे. म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी जे म्हणतो ना, तुम्ही स्वतः खूप उच्च लेवलचं तर काय साध्या साध्या गोष्टी ज्या करणं शक्य आहे पाळणं शक्य आहे त्याही आम्ही करत नाही. उच्च लेवलचं तर आतही घुसत नाही, समजतही नाही, पण आमचं नुकसान कमी व्हावं म्हणून जे स्फूर्त होतं ते आम्ही बोलत राहतो. विचार करत नाही किती लोकांच्या लेव्हलचं आहे, आणि विचार करण्याची गरज पण नाही. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना, या पद्धतीनं काही क्षेत्रामध्ये चिंतन करावं लागतं. तर द्वादशी सोडायची सुद्धा तयारी नसते. 8-10 दिवस 12 दिवस वारीत देतात, रस्त्यांनी 15 दिवस देतात. ही परमात्म्याची माया आहे. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया. काल परवा बोलून गेलो मी. उच्चाटन शक्ती रामाने जशी त्या अयोध्येचे लोक पोहोचल्यावर त्यांना परत पाठवताना ती उच्चाटन शक्तीचा उपयोग केला होता, तसं ही पांडुरंगाची इथं उच्चाटन शक्ती सुरू होते. पोहोचेपर्यंत संतांच्या शक्तीनं धक्का देऊन इथपर्यंत येतात, पण इथं आले की देवाची पहिली परीक्षा असते. त्या उच्चाटन शक्तीतून त्याच्याजवळ राहणाऱ्यांची संख्या फार कमी असते. तेव्हा मोठी विचित्र गोष्ट आहे. परस्पर हक्क. आता उगाच महाराजांच्या नियोजनाखाली दिंडी चालतील, महाराज काही बोलत नाही म्हणून, नाही तर आमच्या दिंडीवाल्यांना वाटेल नाही नाही आमच्या तिथं येऊनच प्रवचन केलं पाहिजे. त्यांच्या डोक्यात हा विचारसुद्धा नाही या शब्दाची किंमत किती असावी. हे उपआयोजक जे आहेत ना, कित्येक वेळेला कसं कोणाशी वागावं हेही कळत नाही. एकदा यांच्या आयोजकांनी आवेळी निरोप आणला, नाही महाराज तुम्हाला यावंच लागेल ना, आम्ही ठरवलं. अरे असं काही महाराजावर तुमचा हक्क आहे का? काय आपण काय करतो हेही कळत नाही मला. तेव्हा कसं संताशी वागावं इथून शिकवण्यापासून गरज आहे मला. फारच अवघड गोष्ट आहे. आपली स्वतःची संकल्पना सिद्ध करण्याकरता माणूस काय काय प्रयत्न करतो, कोणावर कशी हक्क गाजवतो, आणि आपण वागताना मात्र त्यांच्या मनाप्रमाणे नाही. आपण ठरवलं ना आज जायचं की जाणारच, मग मात्र थांबणार नाही. संतांनी आपल्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे. हे संतांचे वर होतात, तेव्हा यांना काय उपदेश देणार आणि काय सुधारणा होणार आहे. फार अवघड गोष्ट आहे. स्वतः प्रामाण्यवाद शब्द माझ्या प्रवचनात अनेक वेळा ऐकला आहे. तर हे 90% लोक स्वतः प्रामाण्यवादी असतात. म्हणजे त्या म्हणीप्रमाणे जनाचेच्या यादीत संताला घालतात. ऐकावे जनाचे करावे मनाचे. त्या जनाचेच्या यादीत संताला घालून टाकतात. ऐकावं ना आपल्या मनाप्रमाणे करावं, बस असं आहे. सगळंच कुठं ऐकायचं असतं का? महाराजांचं कामं ते सांगायचं, आपल्याला जमल तेवढं आपण वागावं, अशी सुरुवात असते महाराज समाजाची.
आणि ही प्रवृत्ती कळण्या इतके संत काही बुद्धीनं कमी नसतात, त्यांना हे सगळं कळतं. म्हणून सांगण्यातली जोर जो कमी 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 होत चालतो, याचे दोन कारणं होतं. एका बाजूला स्वतःचं भगवत अनुसंधान आणि दुसऱ्या बाजूला जगाच्या कळालेल्या नसांमुळं त्यांच्याबद्दल झालेली उपेक्षा. यामुळं प्रवचनं दिवसेंदिवस करावंच वाटत नाही. केवळ प्रकृती हे 25% कारण आहे, पण जगताच्या सुधारणेच्या बाबतीत कलियुगाची रस्सीखेचमध्ये कलियुग भारी पडतोय. त्यामुळे जगाच्या न नादी लागता आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी, या विचाराकडं आम्ही येत चाललेलो आहे. ठीक आहे, थोडंसं वय जास्त आहे, प्रवास सहन होत नाही, हे प्रकृतीचं कारण आहे 25%. पण बाकी 70% समाजाबद्दल ही उपेक्षा झाली आहे की समाज ऐकायलाच तयार नाही. कारण 19 वर्षातल्या सगळ्या तासापैकी 5-25 तास हो, बाकी सगळे तास आमचे प्रपंचातच जातात. श्रवणात 5-25 तास, आणि त्यामुळे ते श्रवण वजा करून आपल्या पद्धतीनं वागायची सवय समाजाला लागलेली आहे. नुसतं वागायची सवय लागली नाही, त्याला स्वतःचं समर्थन आपलं आहे ते बरोबरच आहे. आणि याच्यापेक्षा जास्त शक्यच नाही असं स्वतःचं स्वतः समर्थन केलं. आम्ही करतो हेच फार करतो, अशा पद्धतीची विचारधारा लोकांजवळ असते. मग ते वारीकरता काढलेला वेळ असो, सप्त्याकरता काढलेला वेळ असो, 10-5 प्रवचनं ऐकायला काढलेला वेळ असो, म्हणजे स्वतःपेक्षा सुद्धा आम्ही त्या धर्मकृत्यावरच उपकार करतोय असा भाव असतो. फार म्हणजे फार अवघड गोष्ट झालेली आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून जास्त आयुष्य संपत आल्यानंतर आपल्या अंतर्मुखतेकडं वृत्ती चालते. आपुली आपण करा सोड, उद्धरेद आत्मनात्मानम, आत्मानमोसादयेत, आत्मेव यात्मरो बंधो, आत्मेव रिपुरात्मना. संन्यस्त आश्रमाच्या दृष्टीनं असाच क्रम असला पाहिजे, असंही संन्यासाच्या दृष्टीने शास्त्रानं सांगितलेलंच आहे. सम्यक प्रकारेण न्यासः सर्व संकल्प संन्यासी. काल आमच्या स्वतःच्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ताई म्हणले, महाराज त्यांचा काही मनसंकल्प असेल ते महाराज म्हणतील. उत्तर दिलं, मला आता मनसंकल्पच नाही. कशाचा मनसंकल्प? सर्व संकल्प संन्यासी. तेव्हा मी त्याच्यात 2 संकेत केले. माझ्याकरता हेही बरोबर, पण मी संन्यासी झाले, तुम्ही संन्यासी नाही, म्हणून तुमच्याकरता उपेक्षा बरोबर नाही. पण लोकांनी माझ्यापेक्षा जास्त उपेक्षा सभासदांनी दाखवली. काहीच बोलले नाही ठरावावर. काही बोलले कोणी, वेळ देण्यावर काही बोलले, पुस्तकावर काही बोलले, कोणी काही बोललं. हजर असले तरी त्याचा अर्थ काय? समाजामध्ये सगळा वरवरचा परमार्थ चालला आहे. कल्याणाकरता कोणाला काही परमार्थ करायची गरज वाटत नाही. कल्याणाचं साधन म्हणून पाहण्याची कोणाची काही तयारी नाही. ही वस्तुस्थिती आहे. जेवढे जमतात ऐकायला न येणाऱ्यापेक्षा बरे, पण कल्याणाच्या तुलनेत अजिबात बरे नाहीत. कल्याणाची तळमळच नाही. आपलं कल्याण व्हावं, संतांचा बोध म्हणून कल्याणाचं काही साधन मिळेल म्हणून ऐकणारे सुद्धा नाही. ऐकणारे दुर्मिळ झाले. ऐकण्याची संख्या खास ऐकणाऱ्याच्या स्थितीवर नसते. चातक जसं स्वातीच्या
पाण्याच्या करता आसुसलेलं असतं. असं संत बोधाकरता आसुसलेला श्रोता 1% सापडत नाही. काय मर्म सांगतायत, काय पकडता येईल, असं आसुसलेले नाही आहेत. साजरं करणे, जसं प्रपंचात काही औपचारिक गोष्टी साजऱ्या करतात, तसं वारीमध्ये संतांनी अजून हे घालून दिले परंपरा म्हणून. प्रत्येक ठिकाणी प्रवचनं होतात, त्या दिंडीबरोबर आलेले लोक तिथं बसतात, थांबतात, ऐकतात, ॲज अ रुटीन ज्याला म्हणतात. असाच 90% वर्ग असतो. त्याच्यातून काही आपल्याला घ्यायचं आहे असा वर्गच नाही, लक्षात घ्या. नाहीतर काय संतांची हिंमत आहे बंद करायची. तानयाचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे. सांगावं वाटेल आचरणारे, करणारे, जिज्ञासू, तर सांगावं वाटेल. पण या वन वे ट्रॅफिक यालाच गरज आहे असं संतांना गरज असल्यासारखं संत बोलत राहतात. संत प्रमाणाच्या आधारावर काही काही बोलणारे संतही नसतात, त्यामुळे त्यांची देवाणघेवाण त्याच लेवलवर चालते. आणि काही संत अंतरीचे धावे स्वभावे बाहेरे म्हणून स्वांत सुखाय साधू संतांच्या भाषेचं चिंतन करतात. पण ते चिंतन मग सगळे लोक म्हणतात ते डोक्यावरून गेलं. चिंतनाचा आदर करणारा समाज मिळत नाही. दुःखाची गोष्ट अशी आहे, चिंतनाचा स्तर असणारे संत आहेत, पण चिंतनाकरता आसुसलेले श्रोते नाहीत. तेव्हा श्रोता दुर्मिळ झालेला आहे. नाही तर श्रवण ही इतकी उत्कृष्ट साधन आहे, सुलभ साधन आहे की केवळ श्रवणाने परिवर्तन होऊ शकतं अशी शब्दांची ताकद आहे. अक्षरम ब्रह्म परमम. पण ते आत घुसले तर परिणाम करेल. वरच्यावरच जर कानातून वरच्यावर त्या श्रोत्यांचे 3 प्रकार सांगतात, तसे इकडून घातलेली नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, तसे शब्द इकडून येतात आणि इकडे निघून जातात. बस त्याच्यावर विचार करणं, मनन करणं, निधिध्यासन करणं, काही निश्चय करणं. कोण आहे ना, तर निघाले. कधी एकदा लवकर प्रवचन संपतोय, कधी द्वादशी सोडतोय, कधी घरी गाठतोय. किती वाजताची गाडी आणि टाईम किती झाला आणि सुरुवात किती वाजता झाली, कधी संपणार आहे, हे वेध लागलेले आहेत आम्हाला. हे शब्द आत घेण्याची जशी आस्था पाहिजे तशी आस्थाच नाही, अशी गोष्ट आहे. संतांची पुण्य आहे म्हणून फक्त तुमच्याकडून काही बळजबरीनं नामाची साधना करून घेतात, त्याचा परिणाम होतो, पण शनई शनई. नाम वाया जात नाही, पाप नाश करतं. म्हणून आम्ही या पद्धती ठेवलेल्या आहेत. नामा प्रति जगी साधन सोपे नाही, आवडीने गाई सर्व काळ. तेव्हा नामाची दिंडी आपली असते, समोरची गोवर्धनबांची दिंडी असते. पण या सगळ्यांचा अनुभव सारखा आहे, काही फरक नाही. कोणी असू द्या, खडकावर डोकं आपटण्यासारखं आहे, असं आहे. खरा प्रामाणिक कोणी असू द्या, त्या सगळ्याचा अनुभव एकच. मी मागं किती वेळा सांगितलं आहे, त्या तुकडोजी महाराजांच्या 4 ओळी माझ्या आठवणीत राहिल्या. मैंने किया कुछ यत्न, कुछ मूर्खों को अच्छा करूं. तुकडोजी महाराजांचे शब्द आहेत. मैंने किया कुछ यत्न म्हणजे प्रयत्न, कुछ मूर्खों को अच्छा करूं. पण अनुभव काय आला, कितने आए
खाए पिए मुझको ही मूर्ख बना गए, मैं हाथ मलते रह गया, वो सिर पे हात घुमा गए. हे त्यांच्या काव्यातलं त्यांचा अनुभव आहे. तुकोबारायांचं काय, वाजत असे बोंब कोणी नाही ऐकत ठिकाणी. समर्थांबरोबर शेवटी समाजाची प्रतिक्रिया करताना स्वांत सुखाय खूप त्यांनी लिहून ठेवलं. आज त्याचे लायक लोक आजही त्याचा उपयोग करतात. पण अनुभव वर्तमान काळातला त्यांचा अनुभव हाच आहे. पत्नीला म्हणून तिला वैकुंठात यावं वाटलं नाही. आता अजून कोणाचा काय अनुभव सांगा. निघाले तेव्हा पत्नीला म्हणाले तू चल माझ्याबरोबर, तुम्ही जा म्हणे. मग स्वतःच्या कुटुंबातल्या स्वतःच्या पत्नीबद्दलचा हा अनुभव आहे तुकोबारायांचा. एवढी महान अधिकार देवानी न्यायला यावं, स्वतः विमान आणावं आणि तरी पत्नीने हे उत्तर द्यावं, ह्याच्यापेक्षा मायेचं जोर अजून दुसरं उदाहरण कोणतं आहे दाखवायला. तसं सगळ्या शिष्यांच्या बाबतीत हीच अवस्था आहे. त्या रुक्मांगदाने सगळ्या लोकांकडून एकादशी व्रत करून घेतलं, सगळ्यांना वैकुंठाला घेऊन गेले. आजच्या काळात जर अशा एखाद्या समर्थ महात्म्याने ज्यांच्या देव ताब्यात आहे ते जर म्हणले ना मी या सगळ्या वारकऱ्यांना घेऊन चालतो वैकुंठात, तर 10% लोकसुद्धा जायला तयार होणार नाही, 5% सुद्धा नाही. तुमचं तुमच्याजवळच राहू द्या म्हणते. आमचा आपला आहे तो प्रपंच, आमचं आहे ते सगळं बरं आहे, ठीक आहे, अशा अवस्था आहे. तर त्याचा परिणाम त्या सगळ्यावर होतो, लक्षात घ्या. आपल्या मनाप्रमाणे संतांनी वागावं ही अपेक्षा, पण संताचं आपण ऐकावं ही वृत्तीच राहिली नाही. नाहीतर एकेका प्रवचनात इतके सिद्धांत संत बोलून गेले, एकेका अभंगामध्ये. तर अशा पद्धतीची ही समाजाची अवस्था आहे. म्हणजे जे तसं अनेक वेळा ऐकून आज करायचं ते करून गेले, पण जे चुकून राहिले ते सुद्धा कधीतरी असंच करणार आहेत आणि पूर्वी कधीतरी असंच केलेलं आहे. लक्षात घ्या. एक योगायोग म्हणून सवड मिळाली, थांबले, बाकी समय द्यायची कोणाची तयारी नाही. कलियुगात पैसा संपत्तीनं परमार्थ अडत नाही. कलियुगात मंदिर बांधायला काढा, मठ बांधायला काढा, संपत्ती उपलब्ध होते. संपत्तीची कमी नाही आहे. संपत्ती म्हणजे आमचे मस्त्रमभाव म्हणायचे, साधारण परमार्थिक जरी असला ना, मस्त्रमभाव म्हणायचे महात्म्य शौच केलं तरी सोनं घागेल, असं म्हणायचं. हे वाक्याचा अर्थ, हे सगळं वैभव निर्माण करणं काही अवघडच नाही आहे. एक एक व्यक्ती, अरे तुम्ही काय देता, 1400 भिशी का ठेवली, 1200 का ठेवली, 500 का ठेवली, एक माणूस सगळ्या दिंडीचा खर्च देऊन जाईल आम्हाला, तुम्ही काय घेऊन बसले. कालच्या याच्यात ऐकलं की गाणगापूरती एका मठाला एका वर्षात एकाने 20 लाख खर्च केले, आणि या दिंडीतून वाचून वाचून तुम्हाला किती पैसे मिळतील आणि किती मिळाले जातात. तेव्हा प्रवृत्तीच्या दृष्टिकोनातून एवढे उलट 17 जणांचे मर्जी राखायची गरजच नाही. साधूला आवश्यक प्रवृत्ती त्याच्या नुसत्या संकेतानं पार पडू शकते, काही अवघड नाही. तुम्ही संतावर काही उपकार करत नाही पैसे दिले म्हणजे,
देतात 1400 रुपये आणि साऱ्या दिंडीचा हिशोब तपासत बसतात. काय देता तुम्ही? तर माणसाला अर्थाचा अभिमान आहे. अर्थ जरी देतात ना, तो सुद्धा निराभिमानतेनं आणि निष्काम पद्धतीचं दान करत नाही. समय तर देतच नाहीत. संपत्ती देतात ती सुद्धा रजोगुण प्रधान संपत्ती देतात, सत्वगुण प्रधान संपत्ती देत नाही. या हाताला त्या हाताला कळू नये अशी निष्काम दानधर्म करत नाहीत. त्या वाळवंटात पाहतो 5 रुपये वाळून द्यायचे 3-3 वेळा आणि त्याचं नाव 4 वेळा पुकारायचं, मोठे दानशूर. तुमचे हजारो रुपयाच्या विचार ते 5 रुपये म्हणजे काही नाही, पण त्याचं सुद्धा फळ लोकेशनीच्या निमित्तानं माझं नाव नाही घेतलं. कशाचं नाव घेता? कुणावर तुम्ही उपकार करता? महात्म्याच्या एका क्षणाच्या संगतीची किंमत तुम्ही करू शकत नाही. तुम्ही काय गोष्टी करता फालतू? तेव्हा पण हा सगळा पहिला संस्कार, जसा कामाचा तसा लोभाचा, आणि त्या संस्कारामुळं आपण या अनधिकार चेष्टा करतो. याच्यातून कधी कधी वैष्णव अपराध होतात. महात्म्याच्या बद्दल विकल्प करून चर्चा करणं ते न जोडलेल्यापेक्षा अपराधी बनतात. हे वैष्णव अपराध आहेत महाराज. आपल्याला चांगलं काही करता नाही आलं तर वाईट तर करू नका. नसते उकरडे कशाला उकरता? त्याची आतली स्थिती तुम्हाला कळते काय? कळत तर काहीच नाही. आणि उचलली जीभ लावली टाळूला, असं आपण नको त्या गोष्टीच्या चर्चा करतो. जीवन सुधारण्याची तळमळ नाही आणि दुसऱ्याचे उकरडे उकरायचे. अरे कमीत कमी त्या न येणाऱ्याच्या वर तरी आपला नंबर पाहिजे, न येणाऱ्याचा फरमारसा करता. तो बिचारा तुमच्या कशात नाही, आद्यात नाही, मध्यात नाही, तो निरपराध राहतो आणि जवळ येऊन अपराध करतो. काय फायदा? परमार्थामध्ये खूप सावधान राहा. सावधानी हीच साधन आहे. बस. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजना. त्या इतका मत्सर, इतका द्वेष, इतकी लोकेशना, इतके मानापमान या परमार्थामध्ये आपल्याला उलट्या दिशेचा प्रवास होऊ नये एवढी काळजी घ्या. इतक्या मोठ्या क्षेत्रात येता, मोठ्या मोठ्या संतांच्या बरोबर येता, मोठ्या मोठ्या साधनेच्या आश्रयानं येता, पण निषेधांगाकडं लक्षच नाही. मोठी तोटी लावली हौदाला, पण लिकेजकडं लक्षच नाही. 1 मिनिट पाणी राहत नाही, पाणीच साठत नाही हौदात, कारण लिकेज बंदच करायचं नाही, नुसताच नळ सोडून दिल्यामुळे. पाणी साठायचं असेल तर लिकेज नको आहे, लक्षात घ्या. आपल्या वृत्तीतून अपराध नको आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराने शिकवलं तुम्हाला बरं का. म्हणून संतांनी सांगितलं अनेकाचे कानी गुणदोष म्हणाला, निंदेचे श्रवण नको माझे कानी, त्याहून बधीर बराच मी. अंतर्मुख होत चला. ही बहिर्मुखता व्यवहारी घरी कुटुंबात सगळं तेच करताय 24 तास. इथं येऊनही तेच केलं तर तुम्ही मिळवून जाणार आहे का घालवून जाणार आहे? याच्यावर विचार करा थोडा. इथं आल्यापासून संसाराची चर्चाच करू नका, नाही तर पुण्याच्या ऐवजी पापच घेऊन जाल. लक्षात घ्या. तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. आपल्या घरातलं पाप धुवायला आपण इथं आलो,
पण इथं येऊन जर पाप केलं तर त्याच्या इतका अपराध दुसरा कशात नाही. तेव्हा जेवढं पुण्य करण्याची काळजी घ्याल त्याच्यापेक्षा जास्त इथं दोष आणि पाप न घडण्याची काळजी घ्या. जास्त काळजीही घ्या, तर जीवनात कुठंतरी थोडं उत्थान होईल. नाहीतर पुढं जायचं 2 पावलं आणि 3 पावलं मागं यायचं. तेव्हा त्या घसरड्याच्या रस्त्याने 2 पावलं चालता चालता 3 पावलं जर मागं घसरला तर तुम्ही कधी पोहोचणार आहात. तसं आपल्या हातून वैष्णव अपराध होणार नाहीत, आपल्या हातून क्षेत्रामध्ये पाप होणार नाही याची काळजी घ्या. आणि नेमकं या मायेमध्ये संघटनेमध्ये हे पाप जास्त घडतं. म्हणून आवडी विठ्ठल गाई जे एकांती, हा जो एकांती शब्द वापरला आहे, हा एकांत म्हणजे केवळ निर्जन नव्हे, तर हा एकांत म्हणजे जनसंपर्क, जनात राहा अथवा नका राहो, जसं देह जावो अथवा राहो पांडुरंगेजवळ, तसं जन समोर असो अथवा नसो, आपण त्याच्याशी संपर्क जर जोडला तर उलट आपण या जनसंपर्कामध्ये पांडुरंगाकरता आलात का जनसंपर्काकरता आलात याची जाणीव ठेवा. जनसंपर्क कमी करा. पंढरीच्या वारीतलं एक साधन आहे. म्हणून जगत प्रीती बहुबात, नारायण हरि भजन में ये पाचो न सुहाय, विषय भोग निद्रा हसी, जगत प्रीती बहुबात. चर्चा पक्वांना आज कोणती पंगत, उद्या कोणती पंगत, काय करायचं आणि काय नाही, विषय भोग. खाण्याकरता इथं जगायचं आहे का? घरी इतक्या पंगत मिळत नसेल तितक्या इथं मिळतात, तरी त्याची चर्चा दोष. जगण्याकरता खा फक्त, इथं खाण्याकरता जगू नका. आणि घरी स्वतःच्या जीवावर किती पक्वान्न खाता, आणि दुसऱ्याच्या जीवावर हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, हे का नाही ते का नाही. हे पक्वान्न तुम्हाला आळस निर्माण करील, भजनाला प्रतिबंध करील. साधकांनी भोजन असावे परिमित, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोलुपता काय निद्रेचे जिनावे, भोजन करावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये. तुका म्हणे आईशा साधनी जोर आहे, त्याला भगवत प्राप्ती गुरुकृपा हे प्राप्त होतं. साधकाची दशा उदास असावी, उदास, गांभीर्य पाहिजे. पंढरपुरात आल्यापासून पंढरपुरातून जाईपर्यंत एक वेगळं गांभीर्य धारण करा, तर काही जमा घेऊन जाल. आणि गांभीर्य नसेल तर मोठं लिकेज असल्यासारखं, एवढा मोठा धोधो नामाचा स्रोत आहे तरी शिल्लक काही राहणार नाही, कारण गांभीर्यच नाही. तेव्हा हौदामध्ये पाणी साठवायचं असेल, वारी म्हणजे काहीतरी अध्यात्माचा साठा साठवून गेलं पाहिजे ना. पण तो जर साठा साठवायचा असेल तर कसं वागलं पाहिजे याच्यावर विचार करा. या लिकेजवर विचार करा. या लिकेजवर आपण सावधानच नाही.
इथं येऊनही सगळं तेच चालू आहे. थोडं सावधान वागा. वारीच्या काळात जो सावधान वागला त्याला वारीचं फळ मिळतं. लक्षात द्या. वारीच्या काळामध्ये जो सावधान वागत नाही, ते सावधान न वागणं म्हणजे आपला घडा पालथा ठेवणे. पाणी वरून पडत राहील, एकही थेंब जाणार नाही. खेडेगावी म्हणे ना, पालथ्या घड्यावर पाणी. लोकांच्या नजरेनं वारकरी आत कोरडाच, कारण पालथा घडा ठेवलाय. ते पाणी आत शिरेल कसं? पाणी आत शिरलं तर त्याचा उपयोग होईल. तसं अंतःकरणामध्ये साधन श्रोताचा काही प्रवेश झाला तर वारी सफल होईल, नाही तर सफल नाही होणार. नुसती हेलपाट्याची वारी. पुन्हा संतांच्या याला आपण आरोप करत बाद आणतो. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, या चरणाला आपण बाद आणतो. ती वारीच खरी वारकरी पद्धतीनं होत नाही. तेव्हा जाणार आहे तुम्ही, सिंहावलोकन करून जातं, आणि त्या सिंहावलोकनाचं शिल्लक बरोबर राहिली पाहिजे. एखादा महत्त्वाचा नियम घेऊन जा. भराभर आयुष्य चाललंय, एक एक मागं पडतंय, नुसत्या सिनियरिटीचा अभिमान शिल्लक राहील. मी इतके वर्ष वारी केली आणि तितके वर्ष वारी केली. वारी करून केलं काय? आमचे डोंगरे महाराज म्हणायचे, एक गृहस्थ पहाटे उठायला सांगितलं होतं संतांनी. पहाटे उठला नाही. सकाळी विचार नाही म्हणे, मी 3 पासून जागाच होतो. 3चे ठोके ऐकले, 4चे ठोके ऐकले. महाराज म्हणले, अरे 3चे ऐकले काय, 4चे ऐकले काय? केलं काय? पांघरून घेऊन गुट म्हणून तिथंच झोपला. ते ठोके ऐकण्याला काय किंमत आहे? तसं माझ्या इतक्या वाऱ्या झाल्या, तितक्या वाऱ्या झाल्या, परिवर्तन काय झालं? त्याचा किम. परिवर्तनाकडे जर लक्ष नसेल तर हे सिनियरिटीचे ठोके ऐकल्यासारखंच आहे, बाकी काही नाही. त्याचाही अभिमान बाळगतो, माझ्या एवढ्या वाऱ्या झाल्या, मी इतक्या वर्षापासून वारी करतो. बदल काय झाला? शेवटी मुद्दा आहे बदल होण्यामध्ये. जीवन परिवर्तित करण्याची ही साधना आहे. इथं कशा करता यायचं? जगतातले सोयरे बंद करून देवाशी सोयरपण जोडण्याकरता. पंढरीशी दारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. त्याला सोयरा केलं का? नाही. तो अशा आतुर जीवाची वाट पाहतोय. वाट पाहे उभा विटे, कृपाळू तातडी उता वेळ. समर्थ आहे हो. तुम्ही उशिरा हो नका, कधी आलात तरी मागेल परी अरे पुढे नाहीशे. झाली या दर्शनी एक वेळा. आणि जर एकदा हात खरा पकडला त्याने तुमचा, आणि तुम्ही जर त्याच्या हातात हात दिला तर पुन्हा काळाच्या हातात देणार नाही, मायेच्या हातात देणार नाही. तुका म्हणे, नेदी आणि काची हाती बैसला तो चित्ती निवडे. याच्याकरता संतांनी तुम्हाला पंढरीला जायला सांगितलंय. ते मुख्य काम तर आम्ही करतच नाही, बाकी सगळं करतो. जाता जाता लोकांना द्यायला मुरमुऱ्याचा प्रसाद घेऊन जातो, किंवा पंढरपुरातल्या
चाडे चांगले आहेत म्हणून चाडे घेऊन जातात, घोंगड्या घेऊन जातात आणि लोकांना मुरमुऱ्याचा प्रसाद घेऊन जातात आणि स्वतःच्या अंतकरणात काय घेऊन जातात? काही नाही शिल्लक. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. काय घेऊन जाणार आहात बरोबर, शिल्लक काय नेणार आहे वारीची? काही हिताचा बोध घेतला, हिताचं काही साधन घेतलं, काय घेऊन चाललात? उत्तर द्यायला तुमच्याजवळ काय आहे? संतांनी विचारलं तुमच्याजवळ काय उत्तर आहे? नाही, मी हे घेऊन आलो वारीतून, असं म्हणायला काही आहे बरोबर? तर घेऊन तर काही चालले नाही, पण कुटुंबाचे 500 रुपये खर्च करून चालले, बाकी काही नाही. त्यांनी तुमच्याकरता वेळ दिला, पैसे दिले, तुमची जबाबदाऱ्या तिथलच्या कामाच्या सांभाळल्या, तुम्ही काय घेऊन चालले हा प्रश्न आहे. भौतिक वस्तूमध्ये मुरमुरे साखरपोटाने घेऊन चालले. थोडा विचार करा या विषयावर, गंभीरतेनं गहिराईनं विचार करा. तर शेवटी या शिलकीला महत्त्व आहे. शिल्लक काय राहिले? कोणत्या कीर्तनातला कोणता मुद्दा आजपर्यंत रुजला? मंतव्य, मनन करा. मनन औपचारिकते नुसते हजर राहू नका, मनन करा. श्रोतव्य, मंतव्य, निरिध्यासितव्य. तर या दृष्टिकोनातून 3 दिवस काढलेत. काय केलं? नाही, स्नान केलं, दर्शन केलं. दर्शनाची किती अभिलाषा होती, किती जगाला विसरला दर्शनाकरता, किती उतावीळ झाला दर्शनाकरता. जगतचर्चा किती केली, दर्शनाच्या बारीत सुद्धा शेवटपर्यंत रागद्वेष. बरं झालं ते बडवे निघाले, आता काही त्रास नाही. त्या बडव्यांची निंदा करतील, नाही तर पोलिसाची निंदा करतील, नाही तर मध्ये घुसणाऱ्याची निंदा करतील. तुम्हाला कोणी प्रोसिजरनं नाही सांगितलं. ऑनलाईन तुम्ही नंबर लावायचा होता. ते मध्ये घुसतात, त्याच्यावर चर्चा. आम्ही इतक्या वेळपासून लागलो आणि ते आले मध्ये. स्वतःच्या मनाला बिघडवायचं काम करतो आम्ही. देवाच्या दर्शनात आस्था नाही, दर्शनात प्रेम नाही. रागद्वेष वियुक्त स्तोर, रागद्वेष रहित पंढरीत राहता आलं पाहिजे. विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमध्ये गच्छते. ती प्रसादयुक्त वारी जी आहे ना, तो प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. हा मुरमुऱ्याचा आणि साखर फुटाण्याचा प्रसाद नाही. आत्मवशता, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. आत्मवश होऊन आपण इथं किती राहिलो. आपण प्रवाहात चाललो होतो का आत्मवशतेनं राहिलो? या गर्दीमध्ये जशी नगर प्रदक्षिणेत आपोआप माणसं पुढे ढकलत चालतात, तसं आमचं इथलचं हे वागणं. आत्मवश नाही, प्रवाहवश. हा प्रवाहवश आहे सगळं. या प्रवाहवशात थोडंफार पुण्य होतं. एवढी जमेची बाजू का?
आणि एकेका वारीत केवढं सामर्थ्य आहे, आणि छोटंसं थोडंसं पुण्य घेऊन गेले तेवढ्याने काय भागणार. तरी संत म्हणतात ठीक आहे, इतर सगळ्या जगातल्या पापव्यवहारापेक्षा काहीतरी पुण्य घेऊन जातील. पण समाधानी आहेत असं नाही. संतांना समाधान कधी मिळेल तर ज्या वेळेला तुम्ही सावधानतेने इथं राहाल. सावधानी हीच साधन आहे. कशात सावधान राहायचे? पाप न होण्यात. कशात सावधान राहायचे? कोणाची निंदा न होण्यात. कशात सावधान राहायचे? इथं आल्यापासून तैर धारवत भगवंताचं भजन करण्यात. हे सावधानीचे विधी अंग निषेधांग. तर जे करू नये ते करायचं नाही, जे करायचं तेच करायचं आहे. पांडुरंगी दृढ भाव हेच करायचं आहे. तेव्हा वारीच्या विचारांमध्ये एकादशीच्या दिवशी मी सावधानी सांगत असतो. आज पर्व काळ आहे, सावधान राहा दिवसभर. तसं आता जाताना आत्मनिरीक्षण दृष्ट्या सिंहावलोकन करा. मी इथलचा काळ कसा घालवला, कसा घालायला पाहिजे होता, तसा गेला का, का गेला नाही, मग याच्याकरता मी आता काय करणार आहे. सुधारण्याचे पश्चात्ताप तरी व्हायला पाहिजे. जितकी चंद्रभागेच्या स्नानानं पाप जातील त्याच्यापेक्षा जास्त पाप पश्चात्तापानं जातील. हा पश्चात्ताप नाहीच. आपलं काही चुकतं इकडं लक्ष नाही, सुधारायला पाहिजे याची इच्छा नाही. आपलं रूढीप्रमाणे येतो आणि जातो. त्या वारकरी म्हणून तुम्ही जाणार आहात तर वारकरीपणाची सावधानी विचार करा. त्यातली काही सावधानी 2 वाऱ्याच्या मध्ये घरी असताना करायची. पापाबद्दलचा धाक पाप आपल्याला नरकात घालेल. पाप सावधानी नुसती इथं बाळगायचा विषय नाही, घरी गेल्यावर संसारात बाळगायचा विषय पाप सावधानी. लक्षात घ्या. इथून संदेश घ्यायचा आहे आणि आचरण घरी करायचं आहे. लक्षात घ्या. पाप सावधानी. पाप होणार नाही याची काळजी घ्या. तेव्हा घरी जर ही पाप सावधानी केली तर पुढच्या वेळची तुमची येण्याची स्थिती बदलेल. असं आहे. इथं आपल्याला जे सुचू देत नाही ना ते वर्षभर केलेलं पाप आपल्याला इथं सुचू देत नाही. आणि आत्ता ठरवून जर वर्षभर पाप केलं नाही तर पुढच्या वेळेला तुम्हाला सावधानीचा विशेष अनुभव येईल. तेव्हा या बाबतीत विचार करून इथून जायचं आहे. देह प्रारब्धानं शरीराला जावं लागणं हा वेगळा भाग आहे, पण तिथं गेल्यानंतर मला काय वागायचं हा संदेश जर इथून घेता आला नाही तर इथलचं सत्संग दर्शन गौण झालं. गौण. तुमचं प्रपंचाशक्ती श्रेष्ठ झाली. संतसंग, चंद्रभागा स्नान, पांडुरंग दर्शन हे जर श्रेष्ठ झालं तर त्याचा परिणाम त्या आसक्ती केंद्रावर धक्का बसला पाहिजे. पापासक्ती, दुराचारासक्ती जी सगळी आहे त्याला थोडा धक्का बसला पाहिजे. आपल्याला घरी गेल्यावर ही आठवण राहिली पाहिजे. आपला वारकरीपणा मिरवायला आम्ही 12 महिने मिरवतो, पण सावधानी करता उपयोग करत नाही. येतो वर्षातून एकदाच, पण वारकरीपणा मिरवतो 12 महिने.
पण वारकरीपणाची सावधानी उपयोगात आणत नाही. मी वारकरी ही धारणा जर ठेवली तर प्रपंचात पाप करताना लाज वाटली पाहिजे. मी वारकरी आहे ह्या अहंकाराच्या आधारावर प्रपंचामध्ये पाप करताना लाज वाटली पाहिजे की मी वारकरी आहे. आमचे संत म्हणायचे, अरे तुमची नाहीत पण तुम्ही ज्याचे म्हणवता त्याचे आबरू जाऊ नये म्हणून तरी चांगलं वागा. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे अनुयायी म्हणवता, तुकोबारायाचे अनुयायी म्हणवता, अरे त्यांची तरी आबरू जाऊ नये म्हणून तरी चांगलं वागा. वारकरी म्हणून येणारा जो अहंकार आहे, अहंता, त्याच्या पाठीमागं ज्या संप्रदायाचे जे संत आचार्य आहेत त्यांचे अनुयायी म्हणवता, तर त्यांना शोभेल असं वागा. घरी गेल्यावर दुधात दुप्पट पाणी घालून डेअरीला घालत असाल तर त्यावेळेला आठवलं पाहिजे की मी वारकरी आहे रे, काय करतोय मी. 2 नंबरचा कांदा 1 नंबरमध्ये घालून जादा भावात जिरवतोय, काय करतोय मी. डाळिंबण टमाटो विकताना चांगले चांगले वर ठेवतो, मध्ये गबाळ घालतो, काय करतोय मी. हे वाटलं पाहिजे मला, तर वारीचा सदुपयोग, नाही तर काही सदुपयोग नाही. वारीचा उपभोग करू नका, उपयोग करा, सदुपयोग करा. तुमचं मन तुम्हाला सांगत असतं मी हे चुकीचं करतोय, पण निब्बर परत तसंच वागतो तरी लोभापोटी पुन्हा तसंच वागतो, ढाल करतो. अहो लोक सगळे असंच वागत आहेत, म्हणजे आपल्याला काय बिघडलं. ते काय लायसन आहे का दुसऱ्यांनी वाईट वागलं म्हणजे आपण वाईट वागायला लायसन आहे. तुमचं हित शास्त्राप्रमाणे वागण्यात तुमचं हित आहे, लोकाप्रमाणे वागण्यात नाही आहे. लोक तुम्हाला मातीत घालायला तयारच आहेत. थोडी शास्त्रबुद्धी वारकऱ्याला आली पाहिजे, शास्त्राची भीती वाटली पाहिजे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य अकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुर्मिहारसी. कर्म करावं लागेल घरी गेल्यावर, पण शास्त्र म्हणेल ते सांडावे ही तयारी ठेवा. पैसा कमवताना लाजच सोडली मला. 5% व्याज घेतात महिन्याला, काही लाज वाटत नाही. वारकरी इकडं गंध लावून वारे टिळे मिळवतो आणि तिकडं 5% व्याज घेतो. कोणत्या शास्त्राच्या आधारावर आहे. तर सगळ्या कर्मांच्या बाबतीत आपल्या अशा चुका होत असतात. तर या चुका सुधारल्या तरी आजच्या प्रवचनातून तुमच्या ह्याच्यातून निदान मी तर म्हणतो दरवर्षी 1 महिना वाढवा. पहिला महिनाभरच जरी नीतीचे नियम टिकले, पुढं जरी तुम्हाला कलियुगाने पराभूत केलं तरी पण महिनाभर तरी या वारीचा फोर्स टिकला पाहिजे त्या कलीशी लढायला, तर वारी काही केल्याचा उपयोग आहे. यावर्षी 1 महिन्याची ताकद आली, दुसऱ्या वर्षी 2 महिन्याची ताकद येईल, तिसऱ्या वर्षी 3 महिन्याची ताकद. 12 वर्षात पूर्ण वर्ष तुमचं सुधरेल. आमचे 25-25 वाऱ्या होतात, काही बदल नाही दैश येथे. तेव्हा फक्त सिनियरिटीच्या अभिमानानं ताठून जात आम्ही इतके वर्षवाणी केले. जीवन सुधार नाही. जीवन स्वतःचं रामराज्य बनवायचं असेल तर नीतिमूल्याचं अधिष्ठान जीवनाला द्या. पांडुरंगाचे म्हणून जाता, पांडुरंग तुमचे शासक आहेत, तर पांडुरंगाच्या राज्यामध्ये
अनिती नाही म्हणून सर्व सुखी होते रामराज्यात. नीतिमूल्य वाढवलं. वारकऱ्याच्या जीवनात नीतिमूल्य वाढलं पाहिजे. अशा वरवर गप्पा मारतात, एवढे अभंग पाठ तेवढे अभंग पाठ, आणि नीतिमूल्याचा पत्ताच नाही. इतक्या घाणेरड्या गोष्टी वागतात महाराज. मुद्रा लावतात, टिळे लावतात, आणि दुसरं बाहेरचं कुटुंब घरी ठेवतात. कशाची नीती रे तुमची? कशाची टिळे न कशाच्या मुद्रा? शास्त्र चिंतन नाही, नीतिमत्ता नाही. तेव्हा हे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन नाही वेडभाड, तुका म्हणे सांगतो. हे कोण सांगणार आहे तुम्हाला? बाकीचे तोंड देखलं तुम्ही फार चांगले, तुम्ही एवढी देणगी दिली, तुमचा सत्कार करा, तोंड देखलं बोलणारे सगळे भेटतील जगात. खरं हिताचं सांगणारं भेटणार नाही, लक्षात घ्या. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. आतलं वागणं एक आणि बाहेरचं वागणं एक, हा दंभ आहे. मग तार्किक लोक म्हणतात मग गळ्यात माळ आणि पोटात काळ, हा दंभ आहे सगळा. तर जीवनात बाह्य लक्षण कमी असलं चालेल, अंतर्नीती मूल्य पाहिजे पक्क. तुमचं तुम्हाला समाधान वाटेल, लोक तुम्हाला चांगलं म्हणू वाईट म्हणू. तुम्ही जर नीतिमूल्यावर आधारित राहिलात तर तुम्हाला कधीच कोणाची भीती वाटणार नाही, काळाचंही भय वाटणार नाही. करून करून काय काळ करेल. डोंगरे मला सांगायचे, अरे या टॅक्स ऑफिसरची भीती कोणाला वाटते? ज्याचा 2 नंबरचा व्यवहार आहे त्याला. ज्याचा व्यवहारच 1 नंबरचा आहे, केव्हाही वाया फेकून दे ना, थांबव, तपास, तुला काय तपासायचं. व्यवहारात 2 नंबरच नाही तर व्यायचं काय कारण आहे? मरायची भीती का वाटते? 2 नंबरचा व्यवहार म्हणून. 1 नंबर नीतिमूल्य जीवन जर पक्का असेल तर या काळाची सुद्धा भीती वाटायचं काम नाही. तर खरं पाहिजे नीतिमत्ता. ते नीतिमूल्य तुमच्या जीवनात उतरलं तर तुम्ही निर्भय व्हाल. बस, काळाचं सुद्धा भय राहणार नाही. बाकीचं तर काय भय राहील? सगळ्यात मोठं भय काळाचं भय. ते काळाचं सुद्धा भय राहणार नाही. जसं 1 नंबरचा व्यवहार असल्यावर इन्कम टॅक्सच्या ऑफिसरला भीक घालायची आणि द्यायचं काही कामच नाही. उगाच त्याच्या पुढं 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 करतं म्हणजे काय? 2 नंबरचा व्यवहार जिरवाय करताय सगळं. तर 1 नंबरचा व्यवहार पाहिजे म्हणजे नीतिमूल्याचं अधिष्ठान पाहिजे. बस. तर तुम्ही किती लोक माझ्या समोर आहात यापेक्षा असं एक जरी या शोधून तयार झाला ना नीतिमूल्याचं कबूल करणारा, ते माझं प्रवचन सफल झालं म्हणे. कोणी खरं वागायलाच तयार नाही महाराज, इतकं ते खोट्याचा प्रभाव झाला. इकडं स्तुती करायची, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, आणि मी सगळा असत्याने भरलेला बरबटलेला. काय त्या स्तुतीला किंमत आहे? आपलं स्वतःचं एक वजन व्हायला पाहिजे, लक्षात घ्या, तर त्याचा उपयोग आहे जीवनात. तर वारकऱ्यांनी जाता जाता आपल्या जीवनाचा ताळमेळ भगवत साधनेशी घालावा आणि त्याला आवश्यक असणारं नीतिमूल्य जपावं. तर तुमची पुढची वारी आहे त्याच्यापेक्षा उत्तम आणि देवाला आवडणारी झाल्याशिवाय राहणार नाही. तर याच्यावर विचार करा. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की जय. विठाला विठाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की.